आज आपण विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे महत्त्व पाहणार आहोत. तर विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपेढा, शत्रुपेढा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळतात. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते. नंबर 2, नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते. इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्ती होते, म्हणजेच भुक्ती मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 3, 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते, असे डोंगरे महाराज विरचित भागवत लिहिलेले आहे. 4, एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण फक्त नृसिंह नको तुपाचा दिवा उदबत्ती लावून विष्णू सहस्त्राचे 12 पाठ 12 एकादशीने केले तर साक्षात भगवंतांचे दर्शन होते. 5, 40 दिवसांचे रोज 11 माळी नियमित पठण शक्यतो गोष्टी शक्य होतात, अशक्य शक्य होतात. सहस्त्र तुळशीपत्रांनी, सहस्त्रनामांनी अर्चना अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. 7, बालकृष्णाला तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. तीच तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्याची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. 8, वास्तुदोष जाण्याकरिता रोज 3 पाठ आठवडाभर करावे. याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा उदबत्ती ही लावावीच. 9, बाहेरचा त्रास असेल, संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकवावेत. नंबर 10, घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे होते. 11, श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते. त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. जेथे 12 नंबर, विष्णू सहस्त्रनामासाठी जो रुद्रशाप